गुड मॉर्निंग. आज आपण चौरसातील संख्या शोधणे, म्हणजे चौरसातील संख्या नियम यावर आधारित उदाहरणं सोडवणार आहोत. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये 9 चौरसापैकी 8 चौरसामध्ये विशिष्ट नियम वापरून संख्या लिहिलेल्या असतात व एक चौरस रिकामा असतो. व त्या चौरसामध्ये प्रश्नचिन्ह असतं. चौरसामध्ये असलेल्या संख्यांचा नियम शोधून रिकाम्या चौरसात कोणती संख्या येईल किंवा कोणती संख्या असावी हे आपणास ठरवायचे असते. या ठिकाणी एक नियम नसून असंख्य नियम असतात. आता प्रश्नांची उत्तरे शोधताना बऱ्याच वेळा आपल्याला 9 संख्यापैकी ज्या 8 संख्या दिलेल्या असतात त्यांचा उतरता किंवा चढता क्रम लिहावा लागतो. आणि मग चढत्या किंवा उतरत्या क्रमानुसार संख्या लिहिल्यानंतर दोन लगतच्या संख्येमधील फरक पाहावा लागतो. काही वेळा फरकातील फरक पाहावा लागतो. त्याच पद्धतीनं त्या संख्या नैसर्गिक संख्या आहेत का, त्या संख्या वर्ग संख्या आहेत का, त्या संख्या घन संख्या आहेत का, वर्गातून एक वजा करून किंवा वर्गामध्ये एक मिळवून आलेल्या संख्या आहेत का, वर्गामध्ये तीच संख्या मिळवली आहे का, वर्गामधून तीच संख्या वजा केली आहे का, किंवा घनामध्ये तीच संख्या मिळवली आहे का, किंवा घनामधून तीच संख्या वजा केलेली आहे का, किंवा वर्गामध्ये किंवा त्या संख्येमध्ये दोन वेगळ्या प्रकारच्या मालिका आहेत का. अशा अनेक प्रकारच्या नियमांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि तो नियम शोधून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या शोधायची असते. बघूया आपण आता यामध्ये कोणकोणत्या टाईपचे प्रश्न आहेत. आता पहिला प्रश्न आहे पहा. मी आडव्या ओळीनुसार संख्येचं वाचन करतो. पहिल्या आडव्या ओळीमध्ये 2 6 2, दुसऱ्या आडव्या ओळीमध्ये प्रश्नचिन्ह 12 6 आणि तिसऱ्या आडव्या ओळीमध्ये 4 20 12 अशा संख्या आहेत. प्रश्नचिन्हाच्या जागची संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायची आहे. आता एक साधं उदाहरण घ्या. आडव्या ओळी जर आपण विचारात घेतल्या तर इथं 2 आहे, इथं 2 आहे. आता या दोन संख्येवरून 6 येते का हे आपल्याला या ठिकाणी चेक करावं लागणार आहे. बघा, थोडं ऑब्झर्वेशन करा. बघा, आपण पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज केली. पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज केली तर 4 येते आणि 4 मध्ये किती मिळवल्यानंतर 6 येते तर 2. म्हणजे डावीकडची जी संख्या आहे ती पुन्हा ऍड करायची आहे. डाव्या बाजूची कोणती संख्या पुन्हा ऍड करायची? 2. म्हणजे 2 आणि 2 4 आणि 4 आणि 2 6. आता 3 नंबरच्या आडव्या ओळीमध्ये बघा, पहिली संख्या 4 आहे, तिसरी संख्या 12 आहे. आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये 4 आणि 12 ची काय करूया? बेरीज करूया. आणि त्यामध्ये मागाशी सांगितल्याप्रमाणे डाव्या बाजूची संख्या पुन्हा ऍड करूया. मग कंस सोडवा. 12 आणि 4 16, 16 आणि 4 20 या पद्धतीनं. आता या ठिकाणची जर संख्या तुम्ही पर्यावरण किती घेतली, समजा या 3 घेतली तर बघा 3 आणि उजवीकडची संख्या 6 यांची बेरीज पहिल्यांदा आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया. 3 अधिक 6 आणि त्यामध्ये पुन्हा सांगितल्याप्रमाणे डावीकडची संख्या ऍड करूया. बघा 3 आणि 6 9, 9 आणि 3 12. आलं का 12? म्हणजे या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी 3 म्हणजे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. आता हा प्रश्न दुसरा पहा. 13 15 15 28 14 प्रश्नचिन्ह आणि 9 21 आणि 17. आता या ठिकाणी कधी कधी उभी आडवी बेरीज पण आपल्याला विचारात घ्यावी लागते. इथं उभी बेरीज आपण करून बघूया किती येते. या तीन संख्यांची बेरीज करा बघून. या तीन संख्यांची बेरीज 28 आणि 13 41, 41 आणि 9 50 येते बेरीज. आता 2 नंबरच्या उभ्या स्तंभामधील तीन संख्यांची बेरीज करा बघू किती येते बघूया. 14 आणि 15 29, 29 आणि 21
इथं सुद्धा 50 आले. मग तिसऱ्या उभ्या स्तंभामधील 3 संख्यांची बेरीज 50 येण्यासाठी प्रश्नचिन्हाच्या जागेवर काय असलं पाहिजे? मग काय करूया, 15 आणि 17ची बेरीज 32 येते बघा. मग 32त किती मिळवल्यानंतर 50 येईल? तर 18. आता बघा 15 आणि 18 33, 33 आणि 17 किती येणार? 50. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं काय आहे? उत्तर आहे. आता इथं ज्या 9 संख्या आहेत त्यामध्ये 8 संख्या आपण चढत्या क्रमानुसार लिहूया. आता त्या 9 संख्यामध्ये किंवा 8 संख्यामध्ये सर्वात लहान संख्या कोणती आहे? 5 आहे. त्यापेक्षा मोठी 7. त्यानंतर 11. त्यानंतर 13. त्यानंतर 17. 17 नंतर 26. 26 नंतर 50 आणि 50 नंतर 170. आता प्रश्नचिन्ह कुठं द्यायचं हे आपल्याला निश्चित माहित नाही. पण हे जे 5 आहे आणि हे जे 26 आहे यांच्यामध्ये काय नियम आहे का बघा ह्या दोन संख्येमध्ये. साधारणतः 5 चा वर्ग 25 असतो आणि 25 मध्ये 1 मिळालं तर 26 होतं. आता इथं 7 आहे आणि इथं 50 आहे. ह्यांच्यामध्ये काय नियम आहे? तर 7 चा वर्ग अधिक 1 म्हणजे 49 आणि 1 50 होते. आता इथं 11. इथं 11 चा वर्ग अधिक 1. मग 11 चा वर्ग 121 आणि त्यामध्ये 1 मिळवलं तर 122 येते. पण इथे 122 हा पर्यायच नाही, म्हणजे इथं 122 असायला हवं होतं. पुढे पण अशी येते बघा 13. म्हणजे 13 चा वर्ग अधिक 1. 13 चा वर्ग 169 आणि त्यात 1 मिळवलं किती आलं? 170. 170 संख्या दिलेली आहे. म्हणजे 122 ही संख्या या ठिकाणी प्रश्नचिन्हाच्या जागी बसणार आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 2. इथं प्रश्नचिन्हाच्या जागेवर किती असणार? 122 असणार आहे. या पद्धतीनं. आता हा चौथा प्रश्न पहा. थोडं संख्यांचं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येते ह्या सर्व संख्या सम आहेत. मग सम संख्यांचा आपण चढता क्रम लिहूया. ही संख्या 2 आहे. त्यानंतर त्यापेक्षा मोठी संख्या 4 आहे. त्यापेक्षा मोठी संख्या 6 आहे. त्यानंतर 8. त्यापेक्षा मोठी 10. सर्व समसंख्यांचा चढता क्रम आपल्याला दिसतोय. इथं आहे 12. इथं आहे 14. इथं आहे 16. मग 16 नंतर मोठी समसंख्या कुठली येणार? 18. म्हणजे या प्रश्नचिन्हाच्या जागेवर 18 येणार. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 येणार आहे. बघूया आता इथून पुढचे प्रश्न तुम्ही सोडवायचं. तुमचं का माईक चालू करतोय. हा चला. मे, डिसेंबर, फेब्रुवारी, मार्च प्रश्नचिन्ह, मार्च, सप्टेंबर, जानेवारी. आता हे इंग्रजी महिने आहेत. मे हा किती क्रमांकाचा महिना आहे रे? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे. 5वा आहे ना? हो. डिसेंबर 12वा आहे आणि फेब्रुवारी 2रा. फेब्रुवारी 2रा, मार्च 3रा प्रश्नचिन्ह. पुन्हा इथं मार्च 3रा. सप्टेंबर किती आहे रे? 9वा. 9. जानेवारी 1ला. आता बघा, जर उभ्या संख्या विचार घेतल्या तर ह्या 2 ची आणि ह्या 3 ची बेरीज किती येते रे? सर पर्याय क्रमांक 3.
हा बरोबर, इथं 3 आणि इथं 9 आहे. 3 आणि 9 ची बेरीज वर बघा 12 आहे. मग एकात किती मिळवल्यानंतर 2 येणार? तर एकात 1 मिळवल्यावर 2 येणार. पर्याय क्रमांक 3. नंबरचा महिना कुठला येणार? पर्याय क्रमांक 1. पर्याय जानेवारी. क्रमांक 1. हा पर्याय क्रमांक 1. 3 कोणी सांगितलं रे? 3 येतंय का? नाही सर, मी या दोन संख्यांची बेरीज केली. हा बरं ठीक आहे. हा पुढचा प्रश्न क्रमांक 6 पहा. तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. कसं काय 3? n चा घन म्हणजे n चा वर्ग अधिक n म्हणजे चढता क्रम लावला तर चढता क्रम 2 लावायचा. 6 3 चा वर्ग 9 3 27 कुठे आहे रे? वर्ग वर्ग n चा वर्ग अधिक n. बर 3 चा वर्ग अधिक 3. बरं तो म्हणतोय त्या पद्धतीने करून बघूया आपण. बरं अगोदर चढता क्रम देऊ का? हो सर. एकच मिनिट. सर्वात लहान संख्या कुठली? 2 2. त्यापेक्षा मोठी 6 6. 6. त्यापेक्षा मोठी 12 12. त्यानंतर 20 20. त्यानंतर 30 30. त्यानंतर 56. 56. 56. त्यानंतर 72. 72. त्यानंतर 90. 90 1 चा वर्ग अधिक 1. 2 चा वर्ग अधिक 2. 3 चा वर्ग अधिक 3. 4 चा वर्ग अधिक 4. 5 चा वर्ग अधिक 5. 6 चा वर्ग अधिक 6. 7 चा वर्ग अधिक 7. 8 चा वर्ग अधिक 8. 9 चा वर्ग अधिक 9. हो. बरोबर आहे. म्हणजे इथं मी लिहितो 1 चा वर्ग 1 अधिक 1 2. पुन्हा 2 चा वर्ग 2 अधिक 2. 2 चा वर्ग 4 अधिक 2 6. 3 चा वर्ग 3 अधिक 3 9. 3 चा वर्ग 9 अधिक 3 12. 4 चा वर्ग 16 अधिक 4 20. 5 चा वर्ग 25 अधिक 5 30. 30 मग इथं 6 चा वर्ग 36 अधिक 6 किती पाहिजे? 42 हा इथे 42 संख्या दिलेली नाही. पुन्हा किती येते का? 7 चा वर्ग 49 अधिक 7. 8 चा वर्ग 64 अधिक 8. आणि 9 चा वर्ग 81 अधिक 9. बरोबर. पर्याय क्रमांक 1. किंवा असा फरक काढून पण येते का रे? फरक किंवा क्रमांक संख्येतला फरक. ते पण बरोबर आहे. इथं फरक किती येतोय बघा आपण. 4. 4 6 8 असा होतोय. इथे किती येतोय? 6. 6. इथं 8. 8. इथं 10. 10. मग इथं जर तुम्ही प्रश्नचिन्ह घेतलं 42 घेतलं तर फरक बघा किती येतोय? 12. 12. 12. पुन्हा इथं 14. 14. पुन्हा 16. 16. आणि फरक 18. म्हणजे फरकामध्ये थोडक्यात काय झालंय? 2 चा पाढा आलाय. बेरीज 4 बेरीज 6 या पद्धतीनं. कुठलाही एक नियम वापरा. ठीक आहे. नेक्स्ट. तर पर्याय क्रमांक 4.
पर्याय क्रमांक 4. सांग कारण. कारण की ना तिथे तीनचा घन 27 दिलाय, जो की उजव्या साईडला दिलाय, आणि 3चा वर्ग अधिक 3चा घन या दोघांची पण बेरीज ही डाव्या साईडला दिलेली. बघा, आडव्या ओळीतील 3चा वर्ग 9 आणि 27 आणि 9ची बेरीज 36, बरोबर ना? दुसऱ्या आडव्या ओळीत 4चा वर्ग 16 आणि 64 आणि 16 80. अगदी याच पद्धतीने तिसऱ्या आडव्या ओळीमध्ये 5च्या वर्गामध्ये 125 मिळवायचं. 125 आणि 25 या प्रश्नचिन्हाचे गाव काय येणार आहे? 150. म्हणजे पर्याय क्रमांक 4. हा, सांगा आता हे. तर पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. हा, कसं काढलं सांगा. n चा घन अधिक n. हा, n चा घन अधिक n. अगोदर चढता क्रम लिहू का रे? हो. हा, सर्वात लहान संख्या 2, 2. त्यानंतर 10. 10, 3 नंबरला 30. 30, त्यानंतर 67. 68, त्यापेक्षा मोठी 130. 130, त्यापेक्षा मोठी 350. 350 पेक्षा मोठी 520. 520 आणि शेवट 738. हा. आता बघा इथं किती म्हणला, घनात 1 मिळवू का? हो सर. म्हणजे n चा घन अधिक n. 1 चा घन 1 अधिक 1 2, 2 चा घन 8 अधिक 2, 3 चा घन 27 अधिक 3, 4 चा घन 64 अधिक 4 68, बरोबर आहे. 5 चा घन 125 अधिक 5, मग इथं 6 चा घन अधिक 6 पाहिजे होतं की नाही? मग 6 चा हो घन सर. 216 आणि त्यामध्ये 6 मिळवलं, किती आलं पाहिजे इथं? 222. 222, म्हणजे इथं 222 असायला पाहिजे. आणि 222 ही संख्या दिलेली नाही, म्हणजे पर्याय क्रमांक 3. मग इथं पुढे काय येणार? 7 चा घन अधिक 7, 8 चा घन अधिक 8 आणि 9 चा घन अधिक 9. म्हणजे तर n घन अधिक n या सूत्रानुसार संख्यांची काय केलेली आहे? मांडणी केलेली आहे. चला, पुढचा 9वा प्रश्न.
इथे का लक्षात कोणाच्या बघा. - 2014-15 NMS परीक्षेत आलेला हा प्रश्न आहे. आता इथं मी काय केलं, 4चा वर्ग 16 अधिक 1 17 असं केलं समजा. आता इथे 41 जे आहे इथे 6चा वर्ग 36 अधिक 5 केलं. आता इथे जे 73 आहे त्या ठिकाणी 8चा वर्ग 64 अधिक 9 केलं. आता वर जे 28 आहे तिथं 5चा वर्ग 25 अधिक 3 केलं. आता बघा इथे खाली 1 मिळवलं, 3 5 9 म्हणजे ह्या विषम संख्या मिळवल्या. आता 7 ही विषम संख्या जर मिळवली आपण कोणाच्या वर्गामध्ये 4 5 6 झाले, 7चा वर्ग राहिलाय बघा. समजा आपण इथं 7चा वर्ग घेतला आणि त्या 7च्या वर्गामध्ये किती मिळवायचे राहिले आपलं, एक विषम संख्या मिळवली, 3 मिळवली, 5 मिळवली, वाटते 7 राहिले ना. मग 7चा वर्ग 49 आणि 49 आणि 7ची बेरीज किती येणार, 56. असं केलं तर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येते. म्हणजे वर्गामध्ये विषम संख्या मिळवली. बघा अजून तुम्हाला कुठलं वेगळं सुचत असेल तरी बघा. चला पुढचा प्रश्न घेऊया, 10वा घ्या. आता इथं संख्यांचा चढता क्रम घेऊया. 5 2 नंबरला 10, त्यानंतर 26, त्यानंतर 50, त्यानंतर 170, त्यानंतर 290, त्यानंतर 362 आणि लास्टला 530. तर पर्याय क्रमांक 2. हा पर्याय क्रमांक 2 सांगा कसं. जर जे मूळ संख्येत त्यांच्या वर्गांमध्ये 1 1 मिळवायचं. पहिली मूळ संख्या 2 आहे, मग 2च्या वर्गात अधिक 1 बरोबर 5. बरोबर. पुढची मूळ संख्या आहे 3, 3चा वर्ग अधिक 1 बरोबर बरोबर. 10. 5चा वर्ग अधिक 1 26. बरोबर. 7चा वर्ग अधिक 1 बरोबर 50. 7 नंतरची मूळ संख्या 11 आहे, मग प्रश्नचिन्हाच्या जागी 11चा वर्ग अधिक 1 बरोबर 122. हा पुढं 13चा वर्ग अधिक 1. 13 ही मूळ संख्या. हा पुढं 17चा वर्ग अधिक 1. बरोबर. नेक्स्ट 19चा वर्ग अधिक 1. हा पुढं 23चा वर्ग अधिक 1. बरोबर आहे. मूळ संख्येच्या वर्गात 1 मिळवणे 122. पर्याय क्रमांक 2. तर 12 पर्याय क्रमांक 3.
सांग कसं 12 आलं? आता 64 दुने 28 आहे. मग आहे ना 64 ला जर 4 न भागलं, थांबा, 64 ला इथं 4 न भागलं, म्हणजे दुसऱ्या संख्येची दुप्पट तिसरी संख्या आहे की नाही आडव्या ओळीमध्ये. हो सर. हा, आता पुढं काय? मग आता म्हणजे 64 ला 4 न भागलं आणि त्यातनं सर मी बरोबर. सांगू? हा, सांग. एक 16. 16 चौक 64 आणि 16 8 128. हा, बरोबर आहे. आडव्या ओळीत पहिल्या संख्येची चौपट करायची ना, आणि नाही सर, त्याच्यामध्ये 4 मिळवायचं. पहिल्या संख्ये आता इथं बघा, दुसऱ्या 14 आडव्या 14 ओळीत चौक 56. चौपट किती येणार? 52. पुन्हा त्यामध्ये 4 मिळवलं, 56 येते. मग या पर्यायाच्या ठिकाणी जर आपण 12 घेतला तर वरच्या पद्धतीनं 12ची चौपट किती येणार? 48. आणि 48 मध्ये वर मिळवल्याप्रमाणे 4 मिळवलं तर बघा 52 येते. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट. आता पहिल्यांदा दिलेल्या संख्यांचा चढता क्रम लिहितो म्हणजे नियम सापडेल. 3 7 16 35. त्यापेक्षा मोठी 153. त्यापेक्षा मोठी सर पर्याय क्रमांक 2. 2 येते का? हा, सांगा कसं काय पर्याय 2 आला? क्रमवार संख्या लावल्या तर पहिल्या म्हणजे 3 आहे तर 3 गुणिले 2 बरोबर 6 अधिक 1 बरोबर 7. मग 7 गुणिले 2 बरोबर 14. 14 अधिक 2. मग पहिल्यांदा 1 2 3 असे क्रमवार गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 3 गुणिले 2 अधिक 1 गुणिले 2 अधिक 2 गुणिले 3 अधिक 3 असं पुढं पुढं करत गेले. बघा, 3 दुनी 6 आणि 1 7. 7 दुनी 14 आणि 2 16. 16 दुनी 32 आणि 3 35. इथं 3 मिळवलं. आता 4 मिळवावं लागेल ना, म्हणजे 35 दोन्ही 70 आणि 70 आणि 4 किती येणार मग इथं? 74 येणार आहे की नाही? 74. म्हणजे पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, पुढं. आता ह्या दोन संख्यांची बेरीज करा बघू. किती ते रे? 23 आणि 16ची बेरीज 39. त्याच्या पर्याय अंकाच्या क्रमांक 4 सर 83. 93. पर्याय क्रमांक 4. हा, इथं पण 27 अंकाच्या अदलाबदल केले की 72 येते. आणि इथे बेरीज किती? 38. अंकाच्या अदलाबदल केल्यावर काय आलं? 83. 83. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न. आता इथं आडव्या ओळीमध्ये 8 गुणिले 5 चा वर्ग करून बाकी देतोय. 5 चा वर्ग 25, 25 8 200. पुन्हा 6 चा वर्ग 36, 36 गुणिले 4 144. तसं इथं करा बघू. 9 चा वर्ग 81. 567.
आणि गुणिले 7 7 1 7 7 8 56 पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. स्पीड घेऊया कारण आपली आज 30 गणित आहेत. आताच अर्धा तास होऊन गेला. हा पुढचा प्रश्न क्रमांक 15. आता इथं पहिला चढता क्रम लिहूया. सांगा सर्वात लहान संख्या कोणती? 8. 8. त्यापेक्षा मोठी 12. 12. त्यापेक्षा मोठी 21. 21. नेक्स्ट 37. 37. नेक्स्ट 62. 62. नेक्स्ट 98. 98 आणि लास्ट नाही अजून 2 आहेत. 147. लास्ट 211. हा बघा आता ह्यात काय संबंध तुम्हाला दिसतोय का? ह्या दोघातला फरक काढला किती येतोय फरक? 4 येतोय. ह्या दोघातला फरक किती येतोय? 9 ना. ह्या दोघातला 16. ह्या दोघातला 25. 72 82 92 आणि 6 36. या दोघातला 49. आणि ह्या दोघातला मग किती येणार? वर्ग संख्या आलते थोडक्यात. बघा 2 चा वर्ग 3 चा 4 चा 5 चा 6 चा 7 चा 8 चा. म्हणजे इथं पहिली संख्या दिलेली नाही. तिथं फरक 1 चा वर्ग 1 असणार. मग इथं काय आहे? 7 येणार कारण 8 आणि 7 1 येतो. मग 7 आहे का ऑप्शन? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. चला पुढं. आता 41 या संख्येतील अंकांची बेरीज किती येणार आहे? अंकांची बेरीज पर्याय क्रमांक 4. 5. हा बरोबर आहे. आणि ह्या दोघा अंकांची बेरीज किती येणार? 9. आणि मग त्या 5 आणि 9 चा गुणाकार बघा मध्ये आलाय का नाही? तसे तर 6 आणि 3 ची बेरीज किती येणार? 9. 5 आणि 7 ची बेरीज 12. आणि 12 आणि 9 चा गुणाकार 108. आहे मध्यभागी. तशी तर 9 आणि 0 ची बेरीज 9 आणि 6 आणि 1 ची बेरीज 7. 7. आणि मग 9 आणि 7 किती? 63. म्हणजे ह्या प्रश्न चिन्हाच्या जागेवर 63 आहे. पर्याय क्रमांक 4. चला पुढचा प्रश्न 17वा. पर्याय क्रमांक 4. सर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हा बरोबर आहे. सांगा 4 चा वर्ग 16 ना. तर 4 चा वर्ग 16 अधिक 5 चा घन 125. 5 चा घन 125. हा बेरीज किती आली? 141. 7 चा वर्ग आणि 2 च्या घनाची बेरीज करून बघा. 7 चा वर्ग 49. 49. 2 चा घन 8. बेरीज 57.
3चा वर्ग 9 अधिक 6चा घन. 3चा वर्ग 9 अधिक 216 6चा घन 216 किती येणार? 225. 225. पर्याय क्रमांक 4 बरोबर. नेक्स्ट. आता इथे संख्यांचा चढता क्रम लिहावा. 3 पेक्षा मोठी संख्या 8 मध्ये 5 त्यापेक्षा मोठी 8. 8 त्यापेक्षा मोठी 13. 13 त्यापेक्षा मोठी 20. 20 त्यापेक्षा मोठी 44. तर पर्याय क्रमांक 2. 44 त्यापेक्षा मोठी 61. 61 सगळ्यात मोठी 80. हा का सांगा पर्याय 2. कारण मूळ संख्यांचा फरक. त्यातला फरक काढला का? आता इथं फरक कितीचा आहे? 2चा. इथं फरक 3चा. फरक 5चा. इथं 7. मग 7 नंतरची मूळ संख्या कुठली रे? 11 मग 20 11 मिळवा. 31 हा 44 ना 31 वजा करा. पुढची मूळ संख्या आली. 61 मधून 44 वजा करा. 17 आणि 80 तून 61 वजा करा. 19 हा पर्याय क्रमांक 2 फरक मूळ संख्या येते. नेक्स्ट. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 बरोबर. सांगा कारण. कारण की सर कडेच्या अंकांची बेरीज करायची आणि त्याच्या निमपट मध्ये दिली आहे. बर 56 आणि 22 ची बेरीज किती आलेली? 88 आणि त्याची निमपट 42 6 आणि 92 18 बरोबर मध्यभागी आलं. सरासरी कडच्या दोन संख्यांची सरासरी म्हणून आपण. मग 40 आणि 36 ची बेरीज किती? 76 भागिले 2 42 6 आणि 82 16 बरोबर. आता 61 आणि 29 ची बेरीज किती? 60 आणि 20 80 90 त्याची निमपट किती येणार मग? 45 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1. आता इथे इंग्रजी महिना दिलेले आहेत. डिसेंबर कितवा महिना आहे? 12वा. नोव्हेंबर 11वा. मार्च 3रा. मे 5वा. मार्च 3रा. फेब्रुवारी 2रा. जुलै कितवा रे? 7वा. आता बघा आपण काय तुम्हाला पहिला पर्याय क्रमांक 1 7 येणार ना? 8 8 येणार सर. खालच्या दोन संख्यांची बेरीज वरचा अंक बघा. 5 7 8 11 2 1 3. मग 8वा महिना कोणता? ऑगस्ट नेक्स्ट. आता इथं चढता क्रम सांगा मला. 11 11 पेक्षा मोठी संख्या 13. 17 13 पेक्षा मोठी संख्या 17 त्यापेक्षा मोठी 23 19. नाही अगोदर 19 आणि पुन्हा 23 पुन्हा 29 पुन्हा 31. आणि शेवटी 35. फरक बघा बरं. फरक काय येतो? फरक सर 11 आणि 13 मधला फरक 2चा आणि 13 आणि
17 मधला फरक 4चा. पुढच्या दोघातला 2चा. परत 4. 2 आणि 6. 2 4 2 4 असा फरक येतोय ना. मग इथं 2 किती असायला पाहिजे तर 25. बघा पुन्हा 25 आणि 29 मध्ये 4चा, 29 आणि 31 मध्ये 2चा आणि 31 आणि 35 मध्ये 4चा. 2 4 2 4 असा फरक येतोय. म्हणजे पर्याय क्रमांक 2 25 असायला पाहिजे प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी. नेक्स्ट. तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. हा सांगा. तर 121 11चा वर्ग आहे. 225 15चा वर्ग आहे. मग 11 आणि 15ची बेरीज केल्यावर 26 येते आणि 26 गुणिले 2 बरोबर 52. तर 16 आणि 256 16चा वर्ग आहे आणि 196 14चा वर्ग आहे. त्यांची बेरीज केल्यावर 30 येते आणि 30 गुणिले 2 केलं की 60 येते. मग 289 17चा वर्ग आहे आणि 144 12चा वर्ग आहे. त्यांची बेरीज केली की 29 येते आणि 29 गुणिले 2 बरोबर 58. बरोबर. 289 17चा वर्ग आहे. 144 12चा वर्ग आहे. मग ह्या 17 आणि 12ची जर बेरीज केली तर ती 29 येते आणि 29 ची जर दुप्पट केली तर ती 58 येते. पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट. इथं पण आपण चढता क्रम लिहूया. फरक वगैरे बघा बरं करून. बरं असू द्या, मी चढता क्रम लिहून बघतो. -5 त्यापेक्षा मोठी कुठली येणार? 59. त्यापेक्षा मोठी 169. 108. त्यानंतर सर पर्याय क्रमांक 2 147. 169. थांबा 1 मिनिट, चढता क्रम लिहूया अगोदर. त्यानंतर 185. त्यानंतर 194. त्यानंतर 198. 198 आणि शेवटी 199. हा. सांग आता या दोघातला फरक किती येतोय रे? 59 या दोघांतील फरक 64. 64. या दोघातला परत 49. 8चा वर्ग इथं 7चा वर्ग ना. आता तर आपल्याला 36 36 पाहिजे ना. इथे किती पाहिजे मग? 7 25. 108 अधिक 36. इथे किती येतोय? 16. इथे किती येतोय? 144. इथे 9चा येतोय ना. 9. इथं 4. 4. हा 1चा वर्ग 2चा 3चा 4चा 5. हा आता 108 मध्ये 36 मिळवा. 144.
144 आणि 25 169 बरोबर आहे. पर्याय क्रमांक 2 ना. पर्याय क्रमांक 2 144. चला पुढं. मम्मी आज वही आण मला. वही येणारच ना माझ्याबरोबर. हो. खाली जाऊया वही घे. पर्याय क्रमांक 3 120. आणि येताना टाय आण. अरे माईक चालू हा? पर्याय क्रमांक 3 नव्हतं. हा. आता आडव्या ओळीचा विचार केला तर 31 आणि 39 ची बेरीज किती रे? 70. आणि 70 वरून 140 येते का? 70 गुणिले 2. 140. आता 3 नंबर आडवी ओळ पहा. किती ते 42 आणि 18 ची बेरीज? 60. आणि 60. 120. आता 23 आणि 34 ची बेरीज किती? 60. आणि याची दुप्पट किती? 120. 120. पर्याय क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 3. बरोबर. पुढचा प्रश्न 25वा. आता चढता क्रम सांगा अगोदर मला. 8 2 नंबरला 32. 32 3 नंबरला 72. 72 पुन्हा 128. माझी सगळं झोपच गेली आता. 200. त्यानंतर 228. 248. पण 200. सकाळी झोप मोड झाली. ए शिवम शिंदे माईक चालू आहे तुझा बाळा. शिवम माईक बंद कर शिवम. हा आता बघा इथं आपण क्रमांक 2 संख्यातला फरक काढूया. इथे किती फरक येतोय रे? 24. बर इथं 24. 40. येतोय 40. 40. या दोघातला 56. 56. या दोघातला 72 का? हो. या दोघातला 88. यात दिलेल्या फरकामध्ये काय नियम आहे का रे बघा बरं? तर 8च्या पटीतल्या संख्या आहेत. 56. 8. 9. 8 त्रिक आता इथं बघा 8च्या पटीतील फरक दिसतोय की नाही? 8 त्रिक 24 8 पंचवीस सर 40 फरकामध्ये 16चा फरक आहे. 56 8 9 72 11 8 88 मग इथं 13 पाहिजे ना. म्हणजे इथं फरक किती पाहिजे? 13 किती? 104. हा मग 288 ते 104 मिळवा बरं. 512. 392 ना. 288 आणि 100 388 388 4 292 392 आलं. 92. जो फरक आहे तो 15 ते 120 येणार आहे की नाही. 392 आणि 120 बाय किती येते? 512 येते बरोबर आहे.
आणि त्यानंतर 16 टी किती 16 टी 128 ना. तर तिथं 17-8 यायला पाहिजे. 17 येणार तिथं. 17 पाहिजे बरोबर 17. 17 टी किती 36 हा 136. हा 136. मग 512 136 मिळवल्यावर 660 येईल. 392 होते बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट तर पर्याय क्रमांक 1. क्रमांक 1. कारण पर्याय क्रमांक 1. तर मी सांगू. हा तर मी सांग. सांगू हा तर 5चा वर्ग 25 अधिक 1 आणि 5चा घन 125 अधिक 2. बरोबर. तसंच आता इथं 7चा वर्ग 49 अधिक 1 बरोबर 50 आणि 7चा घन 343 अधिक 2 बरोबर 345. मग 9चा वर्ग 81 अधिक 1 बरोबर 82 आणि 9चा घन 729 अधिक 2 बरोबर 731. बरोबर 730. म्हणजे पहिल्या संख्येच्या घनात 2 मिळवले की तिसरी संख्या मिळते. चला पुढचा प्रश्न 27. पहिला मला चढता क्रम सांगा. 4 7 12 पुढं 19 19 हा 28 28 39 39 67 67 84 आणि 84. पर्याय क्रमांक 2. तर पर्याय क्रमांक 2 52. 52 हो. 52 ठेवलं हा. फरक येतोय का? विषम संख्यांचा 4 फरक अधिक 3 7 हम्म. 7 अधिक 5 5 12 इथं 7 12 फरक. अधिक 7 19 किती 9 किती फरक 9 इथं 11 11 आणि 13 52 घेतलं इथं 13चा 13 इथं 15 आणि इथं 17 हा. फरक विषम संख्येच येते की नाही. बर पुढं चढता क्रम सांगा मला. चला पुन्हा चढता क्रमाचं झालं का. 2 2 3 3 3 पुन्हा 5 5 पुन्हा 10 10 त्यानंतर 13 13 त्यानंतर 43 43 आणि शेवटी 172 172. सर पर्याय क्रमांक 1. कसं आहे इकडे सर सर्व मूळ संख्या इतक्या. सर्व मूळ संख्या इतक्या. 39 172 कुठं मूळ संख्या आहे? दुसरा नियम बघा अजून काय सापडतोय का. मी ह्या दोघांचा एक गट केला. बघा ह्या दोघांचा दुसरा गट केला.
पुन्हा ह्यात 2चा तिसरा गट केला. काय दिसतोय का रे ह्या गटात परत? इथं 3ची 1 पट 3 आहे ना. इथं 5ची 2 पट काय आहे? 10. आता तर 43 किती पट येते रे? 4 पट येते का? 4 पट. 1. हा बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. जर ह्या 13 नंतर आपण 39 घेतलं असतं तर बघा इथं 13 आणि ची 3 पट 39 आली असती ना. पर्याय क्रमांक 3. चला पुढं. आता या दोन संख्येच्या मधली संख्या कुठली येणार? 14. 14. त्याचा वर्ग किती? 196. क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आता ह्या दोघांच्या मधली संख्या कुठली येणार? 18. त्याचा वर्ग 324 आणि त्यात एक मिळवलं 325. तसं ह्या दोघांच्या मधली संख्या 22. त्याच्या वर्गात एक मिळवा. 22 चा वर्ग किती? 484 अधिक 485. अधिक ऍड करा. 485. 485. पर्याय क्रमांक 3. मग ते शेवटचा प्रश्न आहे 30वा. पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. कारण सांगा. क्रमाने येणाऱ्या मूळ संख्या आहे. हा 2 नंतरची मूळ संख्या 3 नंतरची मूळ संख्या 5 नंतर 7 नंतर 11 नंतर 13 नंतर 17. तर मूळ संख्या पण येते त्याप्रमाणे. 23. क्रमवार मूळ संख्या रे, क्रमवार. मग 19 नंतरची मूळ संख्या 23 येणार ना. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण चौकटीतील प्रश्नचिन्हाच्या जागतिक संख्या शोधणे या टाईपची मागच्या 2010-11 सालापासून आतापर्यंत जे प्रश्न होते ते आपण आज पाहिलं. आता उद्या हाच प्रकार आहे, फक्त चौरस मध्ये 9 चौरस न देता थोड्या वेगळ्या प्रकारचे जे आकृती असतात त्या टाईपचे आपण प्रश्न सोडवणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेमुळं तासाला काय होतंय का रे? का वाटतंय सुट्टी घ्यावी 2 दिवस? आमची परीक्षा चालू आहे, नको ना? मग ते आज उद्या परवा आपण 1 तास देतोय आणि कसं होतं आपण जास्त महत्व शिष्यवृत्ती NMS देतोय का नाही. आपण शाळेचं चाचणीचं जे आहे त्याला कोण किंमत देत नाही जास्त, त्यामुळे बंद नकोच करायला. ठीक आहे. आज कितवा प्रश्नोत्तरी काय रे इतिहासची? 10वी ना? ओके बाय.